सर्वांना सस्नेह जय जिजाऊ, जय अहिल्या, जय सावित्री, जय रमाई। आज लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलने मला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि त्यांनी मला विषय दिलेला आहे की जिजाऊ सावित्री रमाईचे ऋण आपण फेडतोय का। तर निश्चितच हा खरं तर प्रत्येक स्त्रीला प्रश्न पडायला हवा की खरंच मी या महानायिकांचे ऋण फेडते का। कारण आपल्याला त्यांनी आपल्यावर काय उपकार केलेले आहे याची जाणीव अजून कुठेतरी होणं बाकी आहे। कारण या सगळ्या महानायिकांची वेशभूषा करणं अत्यंत सोपं आहे, पण यांचं चरित्र आत्मसात करणं आणि त्यांच्या चरित्राला न्याय देणं हे या जन्मी तरी आपल्याला याची उतराई होणं शक्य होणार नाही। कारण यांचं चरित्र जर आपण पाहिलं, अगदी जिजाऊंपासून सुरुवात केली तर जिजाऊंचं कार्य काय आहे तर स्वराज्य निर्मिती हे जिजाऊंचं खरं तर मुख्य कार्य आहे। त्यांनी आतापर्यंत आपल्याला माहित असेल की जिजाऊ म्हणजे शिवबांची आई इतकीच ओळख आपल्याला होती, पण जिजाऊ म्हणजे केवळ शिवबांची आई नाही, तर जिजाऊ या स्वराज्याची प्रेरणा आहे। एक अशी आई जिने अखंड महाराष्ट्राला व्यापलेलं आहे, जिचं माहेर विदर्भातलं, सासर मराठवाड्यातलं, कार्यकर्तृत्व पश्चिम महाराष्ट्रातलं आणि शेवट कोकणात झाला। संपूर्ण महाराष्ट्र त्या आईने व्यापलेला आहे आणि जगाची प्रेरणा ठरली ती राजमाता जिजाऊ। या जिजाऊने या स्वराज्यासाठी काय काय नाही गमावलं। अगदी आपल्या संसार सुखाचा त्याग असेल, सर्वस्वाचा त्याग असेल, त्यानंतर आपले आप्तेष्ट म्हणा किंवा थोरला मुलगा, त्यानंतर 4 अपत्य जिने आपले वडील गमावले, वडील आणि वडिलांसोबत भाऊ भाचे यांची सरसकट कपटाने हत्या केली गेली, तरीही न डगमगणारी स्त्री म्हणजे जिजाऊ आहे। ज्यावेळेस शिवबांना अफजल खानाच्या भेटीला जायचं होतं त्यावेळेस ती आई म्हणते की शिवबा, तुम्ही अफजल खानाच्या भेटी प्रसंगी जर काही बाका प्रसंग आला आणि तुमचं जर काही बरं वाईट झालं तर काळजी करू नका, मी बाळ शंभूस गादीवर बसून स्वराज्य निर्मिती करेन। स्वराज्याच्या प्रेरणेने भारावलेल्या जिजाऊ म्हणतात, मराठे ज्यावेळेस मराठ्यांचं रक्त सांडवतात आणि जिंकतो तो मोगल, म्हणजे मराठ्यांच्या रक्तावर मोगलशाही आणि आदिलशाही उभी आहे। पण जर मराठे एकत्र आले तर मोगलशाही आणि आदिलशाहीला पळताभुई थोडी करायला वेळ लागणार नाही। या जिजाऊंच्या विचारानं सगळं मावळ प्रांत एक झाला, सगळे मावळे एक झाले, मराठे एक झाले आणि स्वराज्य निर्मितीची प्रेरणा जी काय किंवा स्वराज्य निर्मितीला सुरुवात झाली। जिजाऊने बाळकडू दिलं शिवबांना। खरं तर शिवबांना बाळकडू दिलं म्हणजे नेमकं काय दिलं असेल? शिवबांना त्यांनी रामायणातील गोष्टी सांगितल्या असेल तर काय सांगितलं असेल तर रामायणातल्या गोष्टीतून त्यांनी रामाचा बंधुभाव शिकवलेला असेल। सावत्र भाऊ पण एकमेकांसाठी काय काय करू शकतात। एक भाऊ वनवासाला जातो, दुसरा भाऊ त्याची पादत्राणे गादीवर ठेवून राज्य करतो आणि एक सावत्र भाऊ सोबत निघून जातो परिवाराला सोडून। जर तो बंधुभाव मावळ्यांनी स्वीकारला असेल तर त्यांच्यातील संघटन कौशल्य जिजाऊने एकत्रित आणले असेल। त्यांनी कृष्णाच्या गोष्टीमधून शिवबांना सांगितलं असेल की जसं सगळ्याच जातीपातीच्या गवळ्याच्या पोरांना घेऊन बाळ कृष्ण जसे एकत्र काला करायचे तसं तुम्ही वनभोजन करा। आणि या विचाराने जवळजवळ 75,000 जाती, 5,000 पोट जाती अशा 18 पगड जातीतील मावळ्यांना एकत्रित करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते जिजाऊंनी केलेलं आहे। बरं, जिजाऊंनी फक्त एवढंच केलं नाही तर जिजाऊ ज्यावेळेस पुण्यामध्ये गेल्या, आज खरं तर विद्येचं माहेरघर म्हटलं जातो, आज सगळ्यांचा कल पुण्याकडे आहे, पण हे विद्येचं माहेरघर असलेलं पुणे एकेकाळी जिजाऊनं वसवलेलं जिजापूर आहे, हे सुद्धा आपल्याला विसर पडलेला आहे। जर आज जिजाऊ नसत्या तर कदाचित पुणे ओसच पडलेलं असतं, कारण पुण्यामध्ये अंधश्रद्धा पसरवली होती की जो कोणी त्या जमिनीवर राहायला येईल ती जमीन जर कोणी राहिला तिथं तर त्याचा निर्वंश होईल, म्हणून कोणीही पुण्यामध्ये येत नव्हतं। खेड, शिवापूर त्या ठिकाणी कोणी येत नव्हतं। मग येत नसताना काय झालं की त्या ठिकाणी जिजाऊ स्वतः पुढे झाल्या। त्यांनी ती 16 फुटी लोखंडी पहार, त्याच्यावर तुटकी चप्पल, तुटकी काय म्हणतात त्याला, केरसुनी, फुटकी कवडी आणि एक तुटकं वस्त्र त्या ठिकाणी टांगून ठेवलेलं होतं आणि तिथे जो राहील त्याचा निर्वंश होईल या भीतीने कोणीच राहायला येत नव्हतं। तर जिजाऊ त्या ठिकाणी स्वतः पुढे झाल्या, त्यांनी ती लोखंडी पहार उपसली आणि म्हणाल्या, झाला तर उद्या माझा निर्वंश, मी राहील इथे, आणि बाल शिवबांच्या हातात सोन्याचा नांगर देऊन ती भूमी नांगरली आणि आज तिथे लाल महालाची त्यांनी बांधणी केली। भले तिथे शनिवार वाड्याची उभारणी झाली असेल, पण मूळचं जिजापूर हे जिजाऊने वसवले, तिथल्या शेतकऱ्यांना स्थापित केलेलं आहे, तिथे शेती वसवलेली आहे, शेतीसाठी लागणारे अवजारं दिले आहे। त्यानंतर त्या ठिकाणी काही धरण, आंबवडी, पुनवडी नावाची धरणं जिजाऊने बांधलेली आहे। इथून सुरुवात केली ज्यावेळेस बाळराजे अवघ्या 12 वर्षाचे होते। तुकोबारायांची प्रेरणा जिजाऊंना मिळाली। म्हणजे जिजाऊंचं कार्यकर्तृत्व इतकं महान आहे की ते खरं तर शब्दात मांडणं सोपं नाही। एवढंच कशाला तर रायगडाची पायाभरणी चालू असताना पायाभरणीमध्ये ज्या सोन्याच्या मूर्ती मिळाल्या तर त्यांनी सांगितलं की शिवबा या सोन्याच्या मूर्ती घ्या, टाक गल्लीत न्या, वितळवा आणि त्याच्या मोहरा पाडा। त्या जर स्वराज्याच्या कामी येत असेल तर ती खरी देशभक्ती असेल, ती खरी रयतेची सेवा असेल। मंदिरं बांधणं ही रयतेची सेवा नाही, हा विचार 16व्या शतकात जिजाऊंनी दिला।
अशी आई ज्यावेळेस स्वराज्य मराठ्यांचं किंवा मराठी माणसांचं राज्य उभं करून या ठिकाणून जाते. त्यानंतर सावित्रीबाई येतात. सावित्रीबाईंचंही कार्यकर्तृत्व खरं तर तेही शब्दात मांडण्यासारखं नाही. सावित्रीबाईंनी पहिली मुलींची शाळा काढली. आज शाळा कॉलेजांचं पीक अगदी काय म्हणतात हायब्रिड सारखं डोलतंय. तिथे एका महिलेने शाळा काढली, आपल्याला काय कौतुक वाटावं त्याचं. पण ती शाळा काढणं म्हणजे काही साधं सोपं गोष्ट नव्हती. कारण त्या काळामध्ये जिथे स्त्रीचा जन्मच मुळात पाप मानला जायचा, अगदी 5-6 वर्षाच्या मुलीचा विवाह एखाद्या जरठाशी वृद्धाशी करताना मागे पुढे पाहिला जायचा नाही, तो काळ होता. जर चुकून त्या मुलीचा नवरा मेलाच तर त्या 5-6 वर्षाच्या चिमुरडीला किंवा 5-10 वर्षाच्या त्या विधवेला त्या सरणावर नवऱ्याच्या प्रेमापोटी बसतोय म्हणून बसवल्या जायचं. जर ती बसत नसेल तर सरळ तिरडीला बांधला जायचा. हा तो काळ होता. आजपासून 175 ते 200 वर्षापूर्वीचा काळ भयंकर काळ. त्या ठिकाणी एक स्त्री पुढे येऊन पहिली महिला शिक्षिका बनते, ही तुम्ही विचार करा की किती मोठी गोष्ट आहे. बरं, तेवढंच कशाला, तर यासाठी त्यांना सुद्धा अनेक त्याग करावे लागले. प्रसंगी ज्यावेळेस ज्योतिबांनी सावित्रीबाईंना शिकवायला सुरुवात केली, त्यांना ज्यावेळेस सांगितलं की बाबा तुम्हाला शिकायचंय, त्यावेळेस त्यांनी हा विचार दिला की एक स्त्री काय काय करू शकते. कारण स्त्री ही मुलाची पहिली गुरु असते, पहिली आई असते. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी, पण तिच्या हाती शिक्षणाची दोरी दिली तर तो झोका योग्य दिशेने जाईल. या विचारानं ज्योतिबांनी सावित्रीला शिकवलं. आणि फक्त माझीच बायको शिकून पुढे जावी का असं त्यांना नाही वाटलं, तर इतरही मुली शिकल्या पाहिजेत, त्यांनी पुढे जायला हवं, म्हणून त्यांनी पहिली शिक्षिका म्हणून सावित्रीबाईंना नेमलं. पण ही गोष्ट ज्यावेळेस गोविंदरावांना कळली किंवा काही त्या ठिकाणी धर्माचे ठेकेदार म्हणू शकतो, रूढीवादी समाज जो काही आहे, ते ज्यावेळेस गोविंदरावांकडे आले आणि त्यांनी त्याच्यावर आक्षेप घेतला की तुमची सून स्वतः शिकून तिने धर्मभ्रष्ट तर केलाय, पण आता आमच्या लेकीबाईंना घरातून बाहेर काढून शिकवते आणि आमचा धर्म रसा तळाला बुडवते. हे ज्यावेळेस गोविंदरावांना कळलं तर त्यावेळेस गोविंदरावांनी सांगितलं, ज्योतिबा सावित्री, एक तर तुम्ही घर सोडा नाही तर शाळा सोडा. त्या दाम्पत्याने काय केलं असेल, त्यांनी घर सोडलं आणि उघड्यावर आपला संसार मांडायला सुद्धा तयार झाले. नेसत्या कपड्यानिशी ते घरातून बाहेर पडले. म्हणजे अक्षरशः आपल्या घरावर तुळशीपत्र तुमच्या माझ्यासाठी त्यांनी त्या काळात ठेवलं होतं. काय गरज होती त्यांना हे सगळं करायची. जर ठरवलं असतं तर त्या काळी महापौर राहिले होते ज्योतिबा फुले. महापौराची बायको म्हणून ताट मांडणं सावित्रीबाई मिरवल्या असत्या, पण नाही. त्यांनी अक्षरशः त्यांच्या मित्र जे काही होते त्यांच्या घरी, ते त्यांच्या वाड्यामध्ये शाळा चालू केली. घर आपलं बिराड मांडलं आणि तिथे पुन्हा शाळा चालू केली. आणि या काळामध्ये ज्या महिला गुलामीत आणि अंधकारात जखडलेला जो महिला वर्ग होता, त्यांचं पहिलं क्रांतीचं पाऊल जर कधी झालं असेल तर 1 जानेवारी 1848ला पहिली मुलींची शाळा भिडेवाड्यामध्ये चालू झाली. आणि जो काही परंपरेनुसार काळोखाचा जो काही किट्ट अंधार होता महिला गुलामगिरीचा, त्याला एक छेद गेला आणि त्यातून महिला क्रांतीचा, महिला मुक्तीचा एक छोटा आशेचा किरण डोकावू लागला. आणि आम्ही तेव्हापासून महिला मुक्त व्हायला सुरुवात झाली. याच्यावरच त्या थांबल्या नाही. मुलींना शिकवलं, पुढे आणलं, पण फक्त शिक्षण घेऊन त्या थांबल्या का, तर त्यांनी पुढे महिला समाज म्हणजे महिला सेवा मंडळाची सुद्धा स्थापना केली. आज आपण तिळगुळ समारंभ करतो, या महिला सेवा मंडळाच्या बचत गटाच्या मार्फत सावित्रीबाईंनी ज्यावेळेस तिळगुळ समारंभ केला तर त्यावेळेस त्यांनी एक पत्र पाठवलं सगळ्या महिलांना. त्या पत्रिकेत त्यांनी लिहिलं होतं की सगळ्या आया बहिणींनी आपल्या लेकी सुनांना घेऊन इथे यायचंय, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथे जातीभेद केला जाणार नाही, सगळ्यांना एकाच जाजमावर बसावं लागेल. 21-22 वर्षाची ती सावित्रीबाई त्यावेळेस समानतेचा संदेश देते आणि त्या ठिकाणी पुण्याला अक्षरशः हादरून सोडते. त्यावेळी त्या म्हणजे सावित्रीबाईंच्या तिळगुळ समारंभाला जवळजवळ हजारो महिलांनी उपस्थिती लावली होती. पूर्ण 1 पोतं तीळ आणि 2 ढेपा गुळ एवढा त्या खर्च किंवा 90 पैसे त्या काळामधले त्यावेळेस खर्च झाले होते. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी सेवा मंडळाची स्थापना केली. महिलांनी आर्थिकदृष्ट्या सुद्धा सक्षम व्हायला हवं म्हणून महिला बचत गटाची स्थापना केली. आज आपण म्हणतो की खादीचा पुरस्कार महात्मा गांधींनी केला, पण महात्मा गांधीच्या कित्येक वर्ष आधी सावित्रीबाईच्या बचत गटातील महिलांनी सूतकताई करणे, रजया बनवणे, खादीचा प्रचार प्रसार त्या काळात केला आणि त्यातून आर्थिक मिळकत सुद्धा त्या कमवत होत्या. एवढंच कशाला आपण कुसुमाग्रजांना आद्य कवी म्हणून आज संबोधतो, पण कुसुमाग्रजांच्या 75 वर्ष आधी काव्य फुले नावाचा ग्रंथ प्रकाशित करून पहिल्या महिला प्रकाशिका, पहिल्या आद्य कवयित्री खरं तर सावित्रीबाई आहे. आता एक महत्वाची गोष्ट मला या ठिकाणी महिला भगिनींना सांगायची आहे
की सावित्रीबाई फुले यांच्या काव्य फुले ग्रंथाचं जे काही मुखपृष्ठ आहे ते खरं तर शिव आणि पार्वती आहे. जर आपण मुळात आपल्या संस्कृतीचा काही सिंधू संस्कृतीचा जर अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल मुळातच सिंधू संस्कृती स्त्री पुरुष समानता जोपासणारी आहे. कारण शंकराने आपल्या बायकोला फक्त समान दर्जा दिला नाही, तर उजवं स्थान दिलंय. आणि उजवं स्थान देऊन तर अर्धनारी नटेश्वर म्हणजे पूर्ण अर्ध स्थान दिलेलं आहे. पण आजही आपल्याकडे आशीर्वाद देताना दिला जातो की जोडा लक्ष्मी नारायणासारखा असावा. म्हणजे लक्ष्मी कितीही शिकली, कितीही पुढे गेली तरी सुद्धा तिची जागा पतीच्या पायाशीच असायला हवी. पण शिव पार्वतीचा जोडा आज कोणीही आशीर्वाद देत नाही. कारण शिव पार्वतीचा जोडा म्हटलं तर बायकोला समानच नाही तर उजवा दर्जा द्यावा लागेल. म्हणजे सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा यांनी फक्त मुखपृष्ठच छापला नाही तर प्रत्यक्ष स्वतःच्या जीवनामध्ये त्यांनी ती समानता अनुभवली. म्हणजे दाम्पत्य जीवनाचं जर सगळ्यात सर्वोत्तम उदाहरण असेल तर ज्योती सावित्री आहे. बघा, त्यांना मुलबाळ होत नव्हतं तर त्यावेळेस त्यांनी एका काशीबाई नावाच्या महिलेचं मूल दत्तक घेऊन त्याला डॉक्टर केलं. त्यावेळी ज्योतिबांना सगळ्यांनी सांगितलं की ज्योतिबा तुम्ही मुलबाळासाठी दुसरं लग्न करा. तर त्यावेळी ज्योतिबांनी आपल्या नातलगांना घरच्यांना आव्हान केलं की जर माझं तुम्ही मुलबाळासाठी दुसरं लग्न करत असाल तर एक काम करा, माझ्या बायकोचं दुसरं लग्न करा, तिला होणारं मूल मी माझं मूल म्हणून स्वीकारेन. कारण एक बाई जर आपल्या घरामध्ये दुसरी सवत आणून ठेवत असेल तर हा महिलेवर किती मोठा अन्याय होतो. मग हाच अन्याय जर तुम्ही माणसावर का करू नये, म्हणजे तुम्ही जसं सवत आणतात तसं सवता का आणू नये. जर एक महिला आपल्या पतीच्या प्रेमापोटी आगीवर बसत असेल, जळत असेल, इतकं जर तिचं त्या पतीवर प्रेम असेल आणि ती सती जात असेल तर एकही माईचा असं जन्माला येत नाही की जेणेकरून तो सता जाऊ शकेल. म्हणजे सती काय म्हणतात त्याला, सौता आणि सता हे शब्द ज्योतिबांनी प्रत्यक्षात आणले. कारण ज्योतिबा आणि सावित्री हे स्त्री पुरुष समानता प्रत्यक्ष आयुष्यात जोपासत होते. एवढंच नाही तर त्यांनी अजून काय केलं हे सगळ्यात महत्वाची सांगण्याची गोष्ट मी तुम्हाला सांगेन की पुण्यामध्ये महिला आणि बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना त्यांनी केली. आता इथे इंग्रज अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांचे जे काही पत्रक आहे किंवा त्यांचे जे काही पेपर आहे, टाइम्स ऑफ इंडिया आहे, त्याच्यात काही लेख प्रकाशित केले. ज्ञान प्रकाशमध्ये त्यावेळेस 1871 एक लेख प्रसिद्ध झाला होता आणि त्यामध्ये लिहिलं होतं की एक अतिशय काय म्हणतात त्याला समाजशील दाम्पत्यानं ज्या अनाथ मुली आहे किंवा महिला आहे, बालक आहे, त्यांच्यासाठी स्वतःच्या हक्काचं असं घर मिळवून दिलं आणि त्यामुळे कितीतरी महिलांचे आणि बालकांचे जीव वाचले. हे लिहिण्यामागे एक कारण होतं. कारण काय झालं की काशीबाई नावाची महिला ज्यावेळी जीव देण्यासाठी मुठा नदीच्या काठावर उभी राहते तर त्यावेळी ज्योतिबतीला घेऊन येतात. सावित्रीबाईला ती जो प्रसंग सांगते ती महिला, कारण ती एकटीच नव्हती तर अशा ब्राह्मण वर्गातील किंवा सवर्ण वर्गातील कितीतरी मुली लवकर लग्न व्हायचं, कुणाकडनं तरी त्या विधवा व्हायच्या, विधवा झाल्यानंतर त्या कुणाकडनं तरी त्या फसवल्या जायच्या आणि अशा महिला गरोदर राहायच्या. या गरोदर राहिलेल्या महिला ज्यावेळेस गरोदर व्हायच्या तर त्यावेळेस समाजात त्या तोंड दाखवायला जागा उरणार नाही म्हणून त्यांना घरातून बाहेर काढलं जायचं नाही. 9 महिने त्यांना अंधार कोठडीत ठेवलं जायचं आणि बाळ जन्माला आलं की बाजेच्या ठाव्याच्या खाली किंवा सरळ सरळ विहीर असेल तर विहिरीत त्या बाळाला टाकून दिलं जायचं, त्याचा खून केला जायचा आणि मग ती महिला घरातून बाहेर पडायची. मग अशा महिला आपल्या बाळाचं आपल्याला हत्या करायची नाही किंवा समाजात आपलं नाव राहावं म्हणून कुठेतरी जाऊन स्वतःचा जीव द्यायच्या. ह्या जीव देणाऱ्या महिलांना स्वतःचं हक्काचं घर ज्योतिबा आणि सावित्रींनी मिळवून दिलं. त्या एका वर्षामध्ये जवळजवळ 100 बालकं सावित्रीबाईंच्या त्या महिला आणि बाल हत्या प्रतिबंध गृहामध्ये जन्माला आलं. म्हणजे सावित्रीबाईने वर्षाला 100 महिलांना, विधवांना आणि 100 बालकांना जीवदान दिलेलं होतं. एवढंच कशातले ज्यावेळेस काशीबाईचे केस भादरायला न्हावी येतो तर त्यावेळेस सावित्रीबाई विचारतात की एका महिलेचे केस भादरताना तुम्हाला लाज वाटत नाही का? म्हणजे नाभिकांना असा प्रश्न ज्यावेळेस सावित्रीबाई विचारतात तर त्यावेळेस ज्योतिबांच्या पुढाकारानं नाभिकांचा खूप मोठा संप त्या ठिकाणी होतो की जगव्यापी संप, जगात पहिला संप होतो. आणि या संपामुळे मी म्हणते की आज जो काही नाभिकांचा संप झाला नसता तर आज ज्या काही सवर्ण महिला असतील त्यांच्यावर सावित्रीबाईंचे किती उपकार आहे बघा. आजही विधवा झाल्यानंतर त्यांना केस विद्रूप करून किंवा म्हणजे डोक्याचं मुंडन करून फिरावं लागलं असतं. फक्त त्या संपामुळे त्यांचे जे काही केस आहे ते डोक्यावर सावरत आहे. अशा एक ना अनेक गोष्टी सावित्रीबाईंच्या आपल्याला सांगता येतील. अगदी शेवट सुद्धा या महिलेचा असाच झाला नाही. शेवटी सुद्धा सावित्रीबाईंनी आपल्या प्राणाची आहुतीच खरं तर दिली आहे. प्लेगची साथ ज्यावेळेस पुण्यात आली आणि सगळ्या पुण्याचा कर्दन काळ म्हणून प्लेग प्रसिद्ध होता त्या काळामध्ये सावित्रीबाईंनी आपल्या मुलाला यशवंताला डॉक्टर म्हणून अपॉइंट करायला सांगितलं होतं आणि माळरानावर त्याचा झोपडीवरचं हॉस्पिटल त्यांनी उभारलं होतं. स्वतः सावित्रीबाई गावागावामध्ये जाऊन प्लेगचे पेशंट उचलून त्या ठिकाणी आणत होत्या.
आता हे सगळं करत असताना एक नामदेव गायकवाड नावाचा अस्पृश्य मुलगा म्हणता येईल त्या काळामध्ये, तो प्लेगने त्या ठिकाणी पडलेला होता, त्याच्याकडे बघायला कुणीही नव्हतं. तर सावित्रीबाईंनी स्वतः त्याला कडेवर घेतलं आणि जवळजवळ त्यांनी कितीतरी मैल प्रवास त्या नामदेवाला घेऊन त्या चालत राहिल्या. त्या नामदेवाला म्हणजे पांडुरंग गायकवाड नावाचा मुलगा, त्या माणसातल्या पांडुरंगाला वाचवताना सावित्रीबाईंना प्लेगची लागण झाली आणि ही थोर महिला आपल्यातून गेली. आता सावित्रीबाईनंतर रमाई जन्माला आल्या आणि रमाईचं जर पाहिलं तर खरं तर त्यागमूर्ती रमाई असं रमाईबद्दल म्हटलं जातं. फक्त त्यागमूर्ती एवढंच काय म्हणतात त्याला हे विशेषण देऊन इथे मला थांबता येणार नाही, कारण रमाईचा त्याग हा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये रेकॉर्ड होण्यासारखा त्याग आहे. म्हणजे पतीला साथ द्यायची कशी याचं उत्तम उदाहरण म्हणजे रमाई आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी गुलामगिरीची कबर खोदली खरी, पण त्यामागे पोलादी पंख बनून क्षणोक्षणी उभी टाकली ती रमाई, जिने बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाला झळ लागू नये याच्यासाठी स्वतः संसाराच्या चटक्याने भाजून निघाली, पण त्याची झळ तिने बाबासाहेबांना लागू दिली नाही. आणि त्यामुळेच कदाचित हा स्वातंत्र्याचा सूर्य प्रत्येकाच्या दारात उगवतो आहे. बाबासाहेब क्रांतीसूर्य झाले, पण त्यांची आभाळ माया बनली ती म्हणजे रमाई आहे, जिने स्वतःचं एक नाही तर तब्बल जवळजवळ 3 अपत्य तिने मातीत मिसळले, पोटचे गोळे मातीत मिसळले, अशी ती आई झाली. तर रमाईचं जर पाहिलं आपण तर रमाईचा इतिहास इतका म्हणजे भावनिक आहे, म्हणजे प्रत्येक क्षणाक्षणाला आपल्याला भावना दाटून येतो असा तो इतिहास आहे. पण त्यांचं कार्यकर्तृत्वही काही म्हणजे कमी नाहीये. फक्त रमाईने बरेच जर सांगितलं जातं की रमाईने खूप चांगला संसार केला किंवा खूप हाल अपेष्टा सहन केल्या, पण त्याच्यासोबत त्यांनी बाबासाहेबांना प्रत्येक क्षणाक्षणाला साथ दिली. बाबासाहेबांनी रमाईला पाठवलेले पत्र आणि त्यातून व्यक्त केलेली कृतज्ञता जर आपण वाचली तर आपल्याला गहिवर येतो की पती पत्नीचं प्रेम कसं असायला हवं. बाबासाहेब एका पत्रात तर म्हणतात की रमा तू जर माझी पत्नी नसती, रामू तू जर माझी पत्नी नसती तर माझं काय झालं असतं. आणि आपल्यालाही प्रश्न पडायला हवा की जर दुसरी कोणी पत्नी आपल्यासारखी सर्वसामान्य स्त्री जर बाबासाहेबांची पत्नी असती तर ती म्हटली असती आता तुम्ही बॅरिस्टर झालीये, नोकरीला लागले, नोकरी करा, छान आपण इथे जातीयता आहे ह्यातून आपण बरबटायला सोडून आपण मस्तपैकी लंडनला राहायला जाऊ, तिथे छान आलिशान गाडी बंगला घेऊ, मुलांचं फ्युचर घडू, बस झालं नका लढू, कोणीही म्हटली असती. पण रमाई तसं नव्हतं. कारण बघा ज्यावेळेस रमाई बाबासाहेबांसोबत विवाह करून आली आणि ज्यावेळेस रामजी सुभेदार बाबा यांनी रमाईला पसंत केलं होतं, त्यासाठी बाबासाहेबांचा आधी ठरलेला साखरपुडाही मोडला होता, कारण एक वेगळा असा इतिहास रमाईच्या किंवा बाबासाहेबांच्या कालखंडामध्ये घडणार होता आणि त्यामुळेच रमाई कदाचित त्यांच्या आयुष्यात आली होती. रामजी सुभेदार बाबा ज्यावेळेस ते म्हणजे काय म्हणतात त्याला शेवटची घटका मोजत असतात, शेवटचा श्वास घेत असतात, त्यावेळेस बाबासाहेब बडोद्याला असतात. बडोद्याहून ते घाईघाईने ज्यावेळेस रामजी बाबांना भेटायला येतात तर त्यावेळेस रामजी बाबा रमाईला सांगत असतात, रमाईकडनं आश्वासन घेतात की माझ्या आग लागलेल्या काळजाला तुला सांभाळायचं आहे, त्याने जो निश्चय केला, जो निर्धार केलेला आहे तो तुला पूर्ण करायचा आहे. या गुलामीने किंवा जातीयतेने बरबटलेल्या भारताला गुलामीतून मुक्त होणारा लढवय्या होताना मला बाबासाहेबांना बघायचं आहे आणि ही जबाबदारी मी माझ्यानंतर तुझ्यावर सोपवून जातोय. बघा एक सासरा सुनेवर केवढी मोठी जबाबदारी सोपवून जातोय, कारण त्यांना माहित होती सून ही जबाबदारी पुरेपूरपणे पार पाडणार आहे. मग ज्यावेळेस यशवंताचा जन्म होतो, महात्मा फुले यांनी जसं आपल्या मुलाचं नाव यशवंत ठेवलं त्याच धर्तीवर बाबासाहेबांनी पहिल्या मुलाचं नाव यशवंत ठेवतात. घरात आनंदी आनंद होतो. नंतर रामजी बाबा जातात. रामजी बाबा गेल्यानंतर बाबासाहेबांना स्कॉलरशिप मंजूर होते गायकवाड यांच्याकडनं, त्यावेळेस गायकवाड महाराजांकडनं, आणि बाबासाहेबांना त्यावेळेस लंडनला शिक्षणासाठी जायचं असतं. तर त्यावेळेस रमाई खरं तर गरोदर असते. रमाई म्हटली असते आम्ही गरोदर आहे, तुम्ही माझी काळजी घ्या, लेकरू आणि पत्नी सोडून तुम्हाला तुमचं शिक्षण महत्वाचं आहे का. पण त्यावेळेस रमाईला रामजी बाबांची आठवण झाली असेल आणि रामजी बाबांनी जी जबाबदारी रमाईवर दिली होती, सोपवली होती, ती जबाबदारी तिने पूर्ण केली. इव्हन बाबासाहेब ज्यावेळेस शिक्षण घेत होते तर आपला रमेश नावाचा झालेला मुलगा त्याचे प्राण गेले, तो आपल्यातून निघून गेला, तो वारला, हे सुद्धा रमाईने बाबासाहेबांना कित्येक दिवसानंतर पत्रातून कळवलं, कारण त्यांच्या अभ्यासात अडथळा येऊ नये. म्हणजे बापरे, मी म्हणते की अक्षरशः बाळ आजारी पडलं, बाळ तापाने फणफणलं तरी आपण एक आई म्हणून रात्रभर जागतो. हे दुःख त्या बाईने कसं पेललं असेल बरं. फक्त रमेशच नाही तर रमेश नंतर इंदू जन्माला आली, तीही 1-1.5 वर्षात त्यांना गमवावी लागली. इंदू नंतर गंगाधर जन्माला आला, तो मुळातच कुपोषित, त्याचा डॉक्टरांचा खर्च, ह्या सगळ्यांमध्ये ती हतबल झाली असेल. गंगाधर झोळीत झोपतो, ती बाई काम करत असते रमाई, आणि एक वेळ गंगाधरचा आवाज येत नाही म्हणून व्याकुळ होऊन पाहिला जाते तर गंगाधर सुद्धा गतप्राण झालेला असतो. नंतर आपले धीर आनंदराव, त्यांचंही निधन होतं. अख्ख्या परिवाराची जबाबदारी रमाईवर येऊन पडते.
बाबासाहेब ज्यावेळेस प्रोफेसर होता तर त्यावेळेस रमाईच्या हातात ते 285 रुपये पगार हातात ठेवतात. तो 285 रुपये पाहून घरातले सगळेच खुश होतात. लक्ष्मीबाई त्यांची जाऊबाई खुश होते, लहान मुलं खुश होतात, घरामध्ये सामान खरेदीला सुरुवात होते, घरात ज्या ज्या वस्तू लागतील त्या सगळ्या खरेदी करतात आणि आता आपला संसार खूप थाटामाटात आणि सुखाचा होईल या कल्पनेनं रमाई आणि लक्ष्मीबाई सुखावतात. पण ज्यावेळेस बाबासाहेबांना कळतं की यांनी 285 रुपये खर्च केले त्यावेळेस बाबासाहेब दोघींना बोलवून घेतात आणि त्यांना जे ओरडतात की हे जे पैसे दिले होते मी ते तुम्ही काटकसरीने वापरत नाही आहात, कारण हे पैसे तुमचे नाही, यातले फक्त 50 रुपये मी महिन्याला तुम्हाला देणार आहे, याच्या व्यतिरिक्त पैसे तुम्हाला मिळणार नाही. पण यावर एक पत्नी म्हणून बाबासाहेबांना 450 रुपये त्यावेळेस पगार होता, पण पत्नी म्हणून तुम्ही बाकीचे कुठे खर्च करणार आहेत हाही प्रश्न रमाईने केला नाही. त्या 50 रुपये त्यांनी घेतले, त्यातला 1.5 रुपया एका पुरचुंडीत अशा त्यांनी 30 पुरचुंड्या 30 दिवसासाठी केल्या. मला दिवसाला फक्त 1.5 रुपये खर्चायचा आहे आणि 5 रुपये मला अडीअडचणीला खर्चायचे. म्हणजे फक्त बॅरिस्टरची बायको किंवा एका प्रोफेसरची बायको नाही तर रमाईचं अर्थकारण किती सुंदर आहे बघा. म्हणजे स्त्रीने ठरवलं तर ती किती चांगल्या पद्धतीने अर्थकारण करू शकते याचं उत्तम उदाहरण रमाई आहे. आणि म्हणूनच कदाचित बाबासाहेब म्हणत असतील की जसं ज्योतिबाने म्हटलंय की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी, पण तिच्या हातात शिक्षणाची दोरी दिली तर तो झोका योग्य दिशेने जाईल. पण बाबासाहेब म्हणतात की त्या स्त्रीच्या हातात जर आर्थिक सत्ता दिली तर तो झोका आकाशाला गवसणी घालेल. आणि म्हणूनच बाबासाहेबांनी ज्यावेळेस म्हणजे स्त्रियांसाठी सांगितलेलं आहे की आपण ज्यावेळेस एका मुलाशी लग्न करतो तर त्यावेळेस त्याला सांगा की मी तुझी मैत्रीण आहे, तुझी सोबती आहे, तुझी गुलाम नाही. आणि स्त्रियांना आर्थिक म्हणजे त्यांनी म्हणतात की हा समाज त्यावेळेसच खरं तर सुधारित होईल किंवा प्रगत होईल ज्यावेळेस स्त्रिया आर्थिक जबाबदारी स्वीकारतील, कारण स्त्रिया हा भारताचा 50% भाग आहे. हा विचार त्यांच्याकडे कदाचित रमाईमुळे आला असेल. आता ही रमाई ज्यावेळेस आपला नवरा बॅरिस्टर होऊन येतो तर त्यावेळेस रमाई पहाटेची 5 वाजलेली असतात. म्हणजे मला रमाईची आणि बाबासाहेबांचं दाम्पत्य जीवन कसं होतं याचं एक छोटंसं उदाहरण द्यायचं आहे. ज्यावेळेस बाबासाहेब बॅरिस्टर होऊन येतात त्यावेळेस पहाटेचे 5 वाजलेले असतात. रमाई दार उघडते, दोघांची नजरानजर होते, कितीतरी दिवसांचा तो विरह त्यांच्या दोघांच्या डोळ्यात दाटून येतो, दोघांचे डोळे पाणावतात. आणि ज्यावेळेस बाबासाहेब रामू अशी हाक मारतात तर त्यावेळेस रमाई बाबासाहेबांच्या पायावर डोकं ठेवायला जाते. तर बाबासाहेब तिला उचलत म्हणतात की रामू जर पाया पडायचं झालं तर तू माझ्या नाही मी तुझ्या पडायला हवं, कारण आज मी फक्त समाजाचा गाडा ओढतोय, माझ्या संसाराचा आणि माझा संपूर्ण गाडा तू ओढते. कृतज्ञता व्यक्त करायची झाली तर तुझ्या प्रती ती करायला हवी, कारण तू फक्त माझी पत्नी सहचारी नाहीस तर माझी आई झाली, माझा बाबा झाला आणि माझं सगळं अस्तित्व तू झालं. म्हणजे बाबासाहेबांचे विचार सुद्धा बघा किती ग्रेट आहे. मग आज जर आपले घरातील बांधव बाबासाहेबांचं नाव घेऊन किंवा महात्मा फुलेंचं नाव घेऊन किंवा आणि फुले शाहू आंबेडकरवादी चळवळींचं नाव घेऊन आपल्या पत्नीला घरातच ठेवत असतील तर त्यांनी खरं तर बाबासाहेबांचं हे उत्तम उदाहरण लक्षात ठेवायला हवं. जाता जाता तुम्हाला सांगते की बाबासाहेब ज्यावेळेस रमाई आजारी असतात आणि आजारी असताना त्यांची हवा पालट होण्यासाठी बाबासाहेब त्यांना त्यांच्या मित्राच्या घरी पाठवतात. तर त्यावेळेस वेरुळे काहीतरी नाव असतं त्या मित्रांचं, त्यांच्या घरी पाठवतात. तर रमाई हवा पालट करण्यासाठी त्यांच्या घरी जाते आणि एक दिवस त्या पाहतात की त्यांचं वसतिगृह असतं, त्या वसतिगृहामध्ये रमाई राहत असतात. तर त्यावेळेस त्या पाहतात की स्वयंपाकघरातून धूर निघत नाहीये. त्यावेळेस त्यांनी त्यांची पत्नी जी असते राधाबाई तिला जाऊन विचारतात की काय झालंय की तुमच्या वसतिगृहात धूर निघत नाही, आज स्वयंपाक केला नाही का? त्यावेळेस राधाबाई सांगते की 5 वर्षापासून जे सरकारी मानधन यायचं होतं ते थकीत झालेलं आहे. आम्ही आतापर्यंत कर्ज काढून या मुलांचं पोट पाणी भरवलं, मात्र आता वाणी सुद्धा आम्हाला धान्य द्यायला तयार नाही, त्यामुळे आज मुलांना उपाशीच झोपावं लागतं. रमाईंना बाबासाहेबांच्या सोन्याच्या बांगड्या केलेल्या होत्या. त्या बांगड्या रमाई बळवंत भाऊ जे असतात त्यांच्या हातात देतात आणि सांगतात की या बांगड्या मोडा, गहाण ठेवा आणि आता अन्नधान्य घेऊन या लेकरांना आधी पोटी झोपू नका, त्यांच्या पोटाला पोटभर अन्न द्या. खरं तर त्यानंतर त्या बांगड्या सोडून ते देतात. पण त्यावेळी जी काही प्रसंग रमाई म्हणजे व्यवस्थितपणे सावरतात ती रमाईची समाजशील वृत्ती त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. शेवटच्या क्षणी रमाई बाबासाहेबांना म्हणतात की मला एकदा पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आहे. म्हणजे खरं तर लहानपणापासून एक कल्चर असतं, एक संस्कृती असते आणि धार्मिक वातावरणात वाढ झालेली जी रमाई असते तर ती बाबासाहेब मला पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंय. त्यावेळेस बाबासाहेब रमाईला म्हणतात की रामू पंढरीचा पांडुरंग आपल्यासारख्यांना दर्शन देत नाही, तो सुद्धा जातीयता पाळतो आणि आपल्या लोकांना तो दर्शन देत नाही. त्यावेळेस रमाई आपला हट्ट सोडत नाही. त्यावेळेस बाबासाहेब रमाईला म्हणतात
अगं तो चोखा मेळा, संत चोखा मेळा याने आयुष्यभर पांडुरंगाची वारी केली, पण त्याला काही मंदिरात प्रवेश मिळाला नाही. एवढंच कशाला, तर त्याचा शेवट झाल्यावर सुद्धा त्याला मंदिरात जागा भेटली नाही. त्याला पांडुरंगाच्या पायरीवरच समाधीला सुद्धा जागा भेटली. तो तुला मला काय दर्शन देणार आहे? त्यापेक्षा रमाई ज्यावेळेस आपला हट्ट सोडत नाही हे कळल्यावर बाबासाहेब म्हणतात की त्यांनी कबीराचा एक दोहा त्याला सांगतात, दुनिया इतनी बावरी जो पत्थर पूजे जाए, घर का पत्थर कोई न पूजे जिसका पीसा खाए. इतका सुंदर दोहा बाबासाहेब सांगतात आणि म्हणतात, रामू मला एक विचारांचं वेगळं असं पंढरपूर उभारायचंय, ज्या पंढरपुरात लोक दर्शनासाठी येणार नाही, भक्तीसाठी येणार नाही, तर त्या ठिकाणी लोक क्रांतीसाठी येतील. इथल्या गावागावातून बंधुतेचा सुगंध दरवळेल, इथल्या घराघरातून समानतेचा संदेश दिला जाईल, असं विचारांचं पंढरपूर मी उभारणार आहे. आणि त्या पंढरपुरात मग तुला जो काही बंधुभावाचा सुगंध दरवळेल, तर त्या ठिकाणी ते क्रांतीचं पंढरपूर तू बघायला राहा. दुर्दैवानं रमाईचं निधन होतं आणि बाबासाहेबांना त्या सोडून गेलेल्या असल्या तरी सुद्धा बाबांच्या कार्यकर्तृत्वात पावलोपावली रमाई आजही आपल्यामध्ये आहे. म्हणजे जितके कर्तृत्व आपले बाबासाहेबांचे उपकार आपल्यावर आहेत, तितकेच उपकार रमाईचे किंवा त्याहीपेक्षा जास्त उपकार आपल्यावर रमाईचे आहेत. कारण रमाईने हा जर सूर्य जो काही आहे तो आपल्या मुठीत झाकून ठेवला असता, तर आपल्या तुम्हाला आम्हाला क्रांतीचा सूर्य बघायला मिळालेला असता. एकदा बाबासाहेब आपल्या म्हणजे आपल्या मूकनायकामधून म्हणतात की जसा अधिकार एका सवर्णाला आहे, तोच अधिकार प्रत्येक दीनदलिताला, दीनदुबळ्याला सुद्धा आहे. आणि जोपर्यंत तो अधिकार मिळत नाही तोपर्यंत त्याला स्वातंत्र्य म्हणता येत नाही. हे वाचून, हा अग्रलेख वाचून प्रत्यक्ष शाहू महाराज सुद्धा बाबासाहेबांना भेटायला आले होते. आणि ज्यावेळेस शाहू महाराज बाबासाहेबांना भेटायला आले त्यावेळेस रमाईला गहिवर आला. कारण तो जो काळ असा होता की त्या काळामध्ये गल्ली गल्लीमध्ये, चौका चौकांमध्ये पाण्याची कुंड भरलेली असायची. त्या कुंडाला जनावरं स्पर्श करू शकायची, त्या कुंडामधलं पाणी जनावरं पिऊ शकायची, पण अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजाची सावली सुद्धा पाप समजल्या जायची. त्या घरामध्ये एक राजा येतो आणि राजा म्हणतो की रमाई किंवा रमाताई, तुमचे पती काही साधे सुधे नाहीये, मी या संस्थानाचा राजा आहे, पण हे जे काही आहे हे विद्येचे राजा आहे. आजपर्यंत आम्ही आमच्या तलवारीच्या टोकावर या समाजाची धुरा सांभाळली, पण आता तुम्हाला पेनाच्या टोकावर ही धुरा सांभाळायची आहे. आणि बाबासाहेबांनी ती संविधानाच्या माध्यमातून सांभाळली सुद्धा. आता जाता जाता मला मी पहिला सुरुवातीला म्हटले की या महानायकांचा वेश परिधान करणं सोपं आहे, पण यांचं चरित्र आत्मसात करून त्या चरित्राचा 1% घेऊन समाजासाठी काही करणं अवघड आहे. पण आपण ठरवलं तर ते करू शकतो. त्यांचे उपकार आपल्याच्या या जन्मी फिटणार नाही, त्यांच्या कर्तृत्वाची उतराई होणं या जन्मी शक्य नाही, पण त्यांचा हा इतिहास आहे, हा आपल्या पुढच्या पिढ्यांना सांगत राहणं, त्यांचे विचार जे काही आहे ते जिवंत ठेवणं आणि त्या विचारातून प्रेरणा घेऊन आपल्याला आपले संसार जरी सुखाचे करता आले ना, तरी मला वाटतं जिंकलो. कारण आज दाम्पत्य जीवनात बघितलं तर 99% संसार हे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. नवरा बायकोंचे वाद विकोपाला चालले, घटस्फोटाचं प्रमाण वाढलेलं आहे, प्रत्येक घरात अशांतता आहे. आज भारताचा नंबर, जागतिक हॅपीनेस मध्ये भारताचा नंबर माझ्या मते खूप खाली गेलेला आहे. आणि हा हॅपीनेस वापस येईल तर जेव्हा हे दाम्पत्य या जे काही महानायक आहे यांच्या चरित्रातून काहीतरी शिकतील. मी म्हणते की आपण मालिका बघतो, चित्रपट बघतो, एखादी हिरोईन बघतो, अभिनेत्री बघतो आणि तिचं चरित्र किंवा तिचा जो अभिनय ऐकून आपल्या डोळ्याला गहिवर येतो, पण या महानायकांचं चरित्र जर वाचलं तर आपल्याला फक्त गहिवर येणार नाही, तर आपल्या जीवनामध्ये इतकी प्रेरणा आपल्याला मिळणार आहे की आपल्याला कुणीच हरवू शकणार नाही, कुणीच नाही. म्हणजे आपल्याला जगामध्ये कुठेही या प्रेरणा शोधायची गरज नाही, त्या प्रेरणा आपल्या घरात आहे, आपल्या सोबत आहे. आज मी सांगितलं की जिजाऊंनी, सावित्रीबाईंनी, रमाईने अंधश्रद्धेला तेव्हाच लाथ मारलेली आहे, पण आपण अजूनही अंधश्रद्धेच्या जोखडात आहोत. आजही बऱ्याच महिला जर पाहिलं आपण तर कुठल्या तरी स्वाध्यायाला जातात, कुठल्या तरी अध्यात्माच्या याला जातात आणि तिथे ज्या साधू संतांची ते पूजा करतात त्यांना हेही कळत नाही की तो साधू संत कोण आहे. आणि म्हणूनच आजची पिढी जी काही आहे ती आपण व्यसनाधीनतेत घालवत आहोत. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, ऐसे साधू झाले कळी तोंडी तंबाखूची नळी, ध्यान संध्या बुडविती पुढे भांग ओढविती, भांग भुरकाय साधन तेथे कैसा पांडुरंग. एक भांग ओढवणारा बाबा, चिली ओढवणारे बाबांचे फोटो आपण घरात लावत असू, अंधश्रद्धेत आपण इतकं बुडालेलो असू, तर मला सांगा आपण आपल्या मुलांना काय सांगणार आहे? आपण कोणाकडनं शिकतोय? मग या अंधश्रद्धेतून बाहेर पडण्यासाठी आपल्याला स्वतःला खंबीर व्हावं लागणार आहे. जिजाऊनं 16व्या शतकात अंधश्रद्धेला लाट मारली, मात्र आजही आमच्या आया बहिणी आटपाट नगरातच अडकून आहेत, आजही 16 सोमवाराच्या व्रतांमध्ये अडकून आहेत.
या आटपाट नगरातून बाहेर ज्यावेळेस आपण पडू तर त्यावेळेस कुठेतरी आपण आपल्या समाजाची आणि आपली प्रगती करू शकू. जिजाऊ सावित्री रमाई यांचं चरित्र आत्मसात करून तुम्ही तुमच्या स्वतःची जर प्रगती केली तर मला वाटतं 50% हा जो समाज आहे, महिला वर्ग, हा जर प्रगत झाला तर हा देश प्रगत व्हायला वेळ लागणार नाही. यांचं चरित्र एकदा आत्मसात करा, यांचे विचार आपल्या जीवनात अंगीकारा. मला वाटत नाही की तुम्हाला कुठेही कधी काहीही कमी पडेल. फक्त यांचं चरित्र एकदा तुम्ही वाचा, एकदा ते चरित्र आत्मसात करा आणि पुढच्या पिढ्यांमध्ये सुद्धा ते चरित्र ज्यावेळेस तुम्ही न्याल तर त्यावेळेस खऱ्या अर्थानं तुम्ही त्यांची जयंती महोत्सव असेल किंवा त्यांचं नाव जे काही आहे ते गाजवतात असं होईल. एवढं बोलते आणि मला लॉर्ड बुद्धा चॅनलने या ठिकाणी बोलवलं, बोलण्याची संधी दिली आणि माझे विचार जे काही आहे ते समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम ते करत आहे. त्यांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.